नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 1.4चा पहिला प्रश्न सोडवणार आहोत. दी नंबर √2 इज शोन ऑन अ नंबर लाईन. √2 हा नंबर आपणास नंबर लाईनवर दिलेला आहे. स्टेप्स आर गिवन टू शो √3 ऑन दी नंबर लाईन युजिंग √2. √2चा यूज करून √2 हा पॉईंट विचारात घेऊन आपणास √3 हा नंबर लाईनवर इंडिकेट करायचा आहे आणि काही फिल इन दी बॉक्सेस प्रॉपरली, काही रिकाम्या जागा दिलेल्या आहेत त्या भरायच्यात. अँड कंप्लीट दी ॲक्टिव्हिटी, आणि ॲक्टिव्हिटीज पूर्ण करून √3 हा नंबर आपणास नंबर लाईनवर इंडिकेट करायचा आहे. सोडूया. पहिली ॲक्टिव्हिटी आहे आपली. दी पॉईंट क्यू ऑन दी नंबर लाईन शोज दी नंबर. क्यू पॉईंटने कोणता नंबर शोज होतो? √2. म्हणजे इथं आपण √2 ह्या ब्लँक स्पेसमध्ये आपण √2 हा नंबर इंडिकेट करणार. अ लाईन परपेंडिक्युलर टू दी नंबर लाईन इज ड्रॉन थ्रू दी पॉईंट क्यू. क्यूमधून परपेंडिक्युलर लाईन काढायची आहे. आपण काढूया. फिगर ॲज इट इज आपण काढून घेतलेली आहे. √2 या पॉईंटला क्यूने इंडिकेट केलेला आहे आणि क्यूपासून परपेंडिक्युलर लाईन काढायची आपणास. तर 90 डिग्रीची लाईन काढू लागेल. फ्रॉम क्यूपासून 90चा पॉईंट आपण काढून घेऊ आणि स्ट्रेट लाईन एक काढून घेऊ, म्हणजे ती लाईन परपेंडिक्युलर होईल नंबर लाईनला. म्हणजे इथे 90 डिग्रीचा अँगल आहे आपला. आता पुन्हा ॲक्टिव्हिटीज काय दिली आपणास? पॉईंट आर इज ॲट युनिट डिस्टन्स फ्रॉम क्यू ऑन दी लाईन. युनिट डिस्टन्स म्हणजे जेवढं 0 to 1 डिस्टन्स आहे तेवढंच ह्या क्यूपासून येथे डिस्टन्स घ्यायचं आहे आपणास. 0 to 1 म्हणजे युनिट डिस्टन्स. हे 0 to 1 जे डिस्टन्स आहे तेच ह्या क्यू पॉईंटपासून ह्या लाईनवर आपण काढलेलं आहे आणि त्या पॉईंटला आरने इंडिकेट केलेलं आहे. आरने इंडिकेट केल्यानंतर ते दोन ओ आणि आर जोडून घेतलेले आहेत. ओ आणि आर, हा 0 आहे, हा ओ आहे. ओ आणि आर जोडून घेतले. हे डिस्टन्स 1 युनिट घेतला आपण क्यू टू आर, आणि हे डिस्टन्स फ्रॉम ओ टू क्यू हे √2 आहे. इथून येथपर्यंत √2 डिस्टन्स आहे. म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल मिळाला आपणास RQO. ह्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये हा 90 डिग्री अँगल आहे, म्हणजे हा हायपोटेनस आहे. म्हणजे ही साईड आपणास काढता येईल. ह्या दोन साईड माहीत आहेत. राईट अँगल ट्रायंगल त्यामध्ये हायपोटेनस OR होईल, म्हणजे OR स्क्वेअर. पायथागोरस थेरम OR स्क्वेअर इक्वल टू OQ स्क्वेअर होईल. OQ स्क्वेअर आणि प्लस लेंथ ऑफ QR स्क्वेअर. QR स्क्वेअर. OR आपणास काढायची आहे. OQ √2 आहे, म्हणजे √2चा स्क्वेअर होईल प्लस QR 1चा स्क्वेअर. √2चा स्क्वेअर आहे आणि त्याचं स्क्वेअर रूट आहे, म्हणजे आन्सर येईल फक्त 2. आणि प्लस 1 स्क्वेअर 1 इक्वल टू 3 आन्सर येईल. हे काय येईल? लेंथ ऑफ OR स्क्वेअर होईल. लेंथ ऑफ OR स्क्वेअर. मग लेंथ ऑफ OR काढायची असेल तर आपल्याला स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. मग येथे √3 होईल. OR O टू R हे डिस्टन्स किती येईल? √3. मग हे आपल्या ब्लँक स्पेसेस भरता येतील. आता OR स्क्वेअर हे आपण √3 काढलेलं आहे. हे डिस्टन्स युनिट डिस्टन्स 1 आहे आणि हे डिस्टन्स √2 आहे. OR स्क्वेअर इक्वल टू OQ स्क्वेअर. OQ √2 म्हणजे इथे आपण काय लिहिणार? √2 स्क्वेअर. QR 1 स्क्वेअर
1 स्क्वेअर म्हणजे याचा आन्सर √2चा स्क्वेअर म्हणजे 2 आणि 1चा स्क्वेअर 1. 2 + 1 म्हणजे 3. 3 आलेलं आहे आपलं OR स्क्वेअरचं. जर OR घेतली तर स्क्वेअर रूट घ्यावं लागेल म्हणजे √3. आता आपणास √3 हे डिस्टन्स मिळालेलं आहे. OR हे डिस्टन्स √3 आहे. मग ते डिस्टन्स आपण जर कंपासमध्ये घेतलं आणि असं सर्कल काढला त्या पॉईंटमधून, तर ह्या नंबर लाईनला या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झाल्यानंतर या पॉईंटला आपण C नाव देऊ. तर येथे काय होईल आता ORची लेंथ इक्वल टू OCची लेंथ इक्वल टू म्हणजे ह्या सर्कलच होईल ना, सर्कलच्या त्या रेडियस होतील. ही एक रेडियस होईल हा आर्क असल्यामुळे आणि OC ही पण रेडियस येईल. जेवढं डिस्टन्स ORचं आहे तेवढंच OCचं असेल. ORचं डिस्टन्स √3 आहे म्हणून OCचं डिस्टन्स किती येईल √3. म्हणजे C पॉईंट कोणता होईल आपला √3चा. हाच आपणास इंडिकेट करायचा होता कारण हे रेडियस आहेत. हा रेडियस होतील त्यामुळे OC हे डिस्टन्स आपलं ओपासून C पर्यंतचं डिस्टन्स √3 होईल. याप्रमाणे आपण √3 हा नंबर लाईनवर इंडिकेट केलेला आहे. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.